बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड सुरू आहे। मुंबईच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल तरण तलावात बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव केलाय। बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या स्पर्धेचे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलंय। बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच यामागचा उद्देश आहे। आणि याच स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, कशा प्रकारे ही स्पर्धा सुरू आहे, कसा उत्साह? नक्कीच या ठिकाणी प्रणिता, आपण मिळतात स्पेशल ऑलिम्पिक भारत यांच्याकडून राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 2025 ही आयोजित करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा बौद्धिक अक्षम या स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण मिळतात मोठ्या संख्येने यामध्ये 22 राज्यातून स्पर्धक हे आलेले आहेत आणि आपण मिळतात या ठिकाणी 50 मीटर 100 मीटर त्याच्या अधिक या ठिकाणी स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपल्याकडे यासाठी विद्यार्थी देखील आहेत, पालक देखील आहेत आणि त्यांचे कोच देखील आहेत। आपण थेट त्यांच्याशीच बोलणार आहे। सर, ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे आणि यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात। आपली मुलगी पण या ठिकाणी स्पर्धक म्हणून आलेली आहे, काय सांग? सबसे पहले मैं ये स्पेशल ओलंपिक्स भारत का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ कि लोग ऐसे डिसेबल्ड बच्चों के लिए, स्पेशल बच्चों के लिए, एक्चुअली ये स्पेशल बच्चे हैं, स्पेशल बच्चों के लिए इन्होंने ये प्रतियोगिता आयोजित की है और ये बच्चों को इससे बहुत प्रोत्साहन मिलता है और ये बच्चों को भी एक प्लेटफॉर्म मिला है और उनको भी ये लगता है कि हम भी किसी से कम नहीं हैं और ये लोग भी एक अपनी लाइफ में कुछ कर सकते हैं। ये इसके लिए बहुत बहुत मैं सबका धन्यवाद देना चाहता हूँ और हम लोग को बहुत खुशी है कि आज हम लोग हमारी बच्ची को लेकर यहाँ पर आए हैं और हम लोग महाराष्ट्र स्टेट को रिप्रेजेंट कर रहे हैं। नमस्कार। आपल्यासोबत त्यांची आई देखील आहे, पण थेट त्यांच्याशी देखील काय सांगणार तुम्ही आपल्या मुलीला या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरले, कशा प्रकारे तयारी तुम्ही करून घेता? हम लोग ने इसकी तैयारी ऐसे करी कि इसको रेगुलर जिम भी लेके जाते हैं और रेगुलर ही करीबन 1.5 से 2 घंटे प्रैक्टिस करती है। मतलब ठंडी भी रहती तो भी प्रैक्टिस करती, बारिश होती तो भी प्रैक्टिस करती। जी आज खेळ का निवडला? जी, आणि पालकांमध्ये देखील मनोज उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेचं आयोजन मुंबईत करण्यात आलेलं आहे। त्यासाठी अनेक खेळाडू दाखल झालेले आहे। ही स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धा तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने माध्यम प्रायोजकत्व या स्पर्धेचं स्वीकारलेलं आहे।